पुढे दुसरा ये रे घे तू पण लेफ्टी आहे का रे आपण लेफ्टी आहे जाधव जाधव त्यांच्या मुलगी घरच्या गणपतीचं दर्शन घेतलं दरवर्षी नित्यनेमाने येत दरवर्षी नित्यनेमाने हो न कसं वाटतं? काय साकडं घातलं घरच्या गणपतीला? जे काय आम्ही आहोत आमचं कुटुंब ही गणरायाच्या कृपेमुळे सुखी समाधानी आनंदी आहोत. त्यामुळे साकडं घालणं मागण्याचा प्रश्न आता राहत नाही आहे की गणपतीने आम्हाला सुखी ठेवलं आहे आणि याचं श्रेय आम्ही गणपतीला देतो. मी अगदी लहानपणापासून दरवर्षी वडील पूर्वी आणायचे गणपतीला, तेव्हापासून दरवर्षी आम्ही गणपतीला आम्ही येतोच, उपस्थित राहतो. आता पूर्ण वेळ आता देता येत नाही जबाबदारीमुळे, पण दर्शनाला आम्ही येतो. सर्व भावंड आणि सगळे दर्शनाला येतात. जुन्या हाट आहे का आज आल्यानंतर? एक असतं या निमित्ताने गावातले वाडीतले लोक भेटतात, लहानपासून वृद्धांपर्यंत सगळेच भेटतात की त्यांचे आशीर्वाद आम्हाला आहेत, सहकार्य आहे. आणि त्यामुळे इथे येणं गणपतीचं एक निमित्त जरी असलं तर गावातल्या लोकांना भेटून आशीर्वाद घेणं हे त्यामागचं कारण आहे. मगासपासून आम्ही बघतोय तुम्ही प्रत्येकाला नावाने हाक मारताय, त्यांची विचारपूस करता, म्हणजे जुना लोकसंग्रह जो आहे तो अजूनही आहे. मी प्रत्येक कुटुंबात माणसं किती कोण काय करताय याची मला हे आहे आणि त्यामुळे मी त्यांना आस्थेने विचारतो. आता त्याला बोलवलं तर मला माहिती आहे बेकार आहे, ग्रॅज्युएट झाला आहे, आणि मग प्रत्येकाला विचारून कुठे ना कुठे त्यांनी हे करावं हे माझे प्रयत्न. आपण पदावर आहोत, करू शकतो. आत्तापर्यंत केलं आहे. मी मुंबईचं BST चेअरमन होतो. 1,500 मुलांना कोकणातल्या सिंधुदुर्गातल्या लावले, 1,500. महानंदात 250 लावले, पॅप्सीमध्ये तसे 100-150 लावले. किरकोळ तर सोडाच. त्यामुळे इथल्या बेकारीचा प्रश्न मी आमच्या ह्या गावातल्या मुलांसाठी मुंबईत एक घर बांधून ठेवलं होतं आणि त्यांना जेवण बिवणाची सगळी व्यवस्था म्हणजे साहित्य घेऊन दिलं. नोकरी मिळेपर्यंत हाताने बनवून खायचं, नोकरी मिळाली पहिला पगार झाला का मग व्यवस्था करायची. असे सगळ्यांना आम्ही त्या ठिकाणी, आणि म्हणून प्रत्येकजण मग मुंबईला आपलं कोण नाही म्हणून जाऊ शकत नाही असं नाही, त्या खोलीत जाऊन राहायचं, जेवणाचं धान्य बिन्न सगळं आम्ही पुरवायचं. जेवढी तुमचं नातं या इथल्या लोकांशी आहे तेवढं बच्चे लोकांशी आहे. मी बच्चे लोक सुद्धा सगळे तुम्हाला आवर्जून जवळ येत होते, जेव्हा तुम्ही चॉकलेट देत होता. आता मला प्रत्यक्ष पहिला तर TV द्वारे बघतातच ना तुमच्यामुळे, आणि त्यामुळे त्यांना वाटतं की आपण दादांच्या जवळ जावं. प्रेम आहे. मी प्रत्येक आला बघा येताना मी चॉकलेट घेऊन आलो, मोठ्यांसाठी लाडू, लहानांसाठी चॉकलेट. हे मी कधीही आलो वाडीत तर मी चॉकलेट आणि हे कर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.